तुम्ही कधी विचार केलाय का, जर देव विकत घ्यायचा असेल तर त्याची किंमत काय असेल? आजची ही गोष्ट एका अशा निरागस मुलाची आहे ज्याने देवाचा शोध घेतला आणि त्याला जे उत्तर मिळालं ते कदाचित तुम्हालाही तुमच्या जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देईल. हा मुलगा 6 वर्षांचा, त्याचे आईवडील आता नाहीत. त्याला सांभाळणारे त्याचे काका, जे एका अपघातात गंभीर जखमी झालेत. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, आता फक्त देवच त्यांना वाचवू शकतो. हा छोटा मुलगा, त्याला देव म्हणजे काय हे माहीत नाही, पण देव म्हणजे काहीतरी चमत्कार हे त्याला समजलंय. त्याला वाटलं, जर मी देव विकत आणला तर काका बरे होतील. तो हातात असलेली 50 रुपयांची नोट घेऊन दुकानात गेला. तुम्ही देव विकता का, विचारणाऱ्या या निरागस मुलाला कोणी वेडा म्हटलं, कोणी दुर्लक्षित केलं, पण त्या मुलाच्या डोळ्यांतले पाणी बघून एका म्हाताऱ्या माणसाला राहवलं नाही. त्याने विचारलं, बाळा, तुला देव का हवाय? मुलाने रडत रडत सांगितलं, काका मरणाच्या दारात आहेत. डॉक्टरांनी सांगितलं देवच वाचवू शकतो. त्या श्रीमंत माणसाने हास्य केलं, मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि एक मधाची छोटी बाटली त्याला दिली. तो म्हणाला, बाळा, हे देव आहेत, हे घे. मुलाला खात्री पटली. तो धावत रुग्णालयात गेला आणि काकांना म्हणाला, काका, मी देव आणलाय, आता तुम्ही नक्की बरे व्हाल. दुसऱ्या दिवशी काका शुद्धीवर आले. त्यांचे प्राण वाचले होते, बिल भरले गेले होते, तेही त्याच म्हाताऱ्या माणसाने. त्या माणसाने जेव्हा काकांना सांगितलं, मी फक्त निमित्त होतो, खरं तर त्या मुलाच्या निस्वार्थी प्रेमाने आणि त्याच्या 50 रुपयांच्या श्रद्धेने काकांना वाचवले, तेव्हा काकांना सत्याचा उलगडा झाला. मित्रांनो, देवाची किंमत पैसा नाही, तर तुमचं शुद्ध मन आणि इतरांसाठी केलेली निस्वार्थ मदत हीच आहे. जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी असाच एक नवा दृष्टिकोन घेऊन भेटूया. धन्यवाद. आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली? देवाच्या रूपाबद्दलचे तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा.